मुलींचं काम म्हणजे भरतकाम, विणकाम, शिवणकाम आणि स्वयंपाक. त्यांनी कशाला शिकायला हवं? शिकायचंच आहे तर फार तर कला शाखेची बुकं शिका आणि लवकर लग्न करून संसाराला लागा, अशी मुलींच्या शिक्षणाबद्दल भारतात कल्पना होती. सर्व मुली कला शाखेकडे वळत असताना जानकी अंमल यांनी मात्र विज्ञान शाखेचा अभ्यास करायचे ठरवले आणि त्यांनी वनस्पतीशास्त्राचा अभ्यास सुरू केला. कायटोजेनेटिक्स आणि फायटोजिओग्राफीमध्ये त्यांनी विशेष लक्ष दिले आणि त्या संशोधनासाठी इंग्लंडला गेले. वनस्पती क्षेत्रात PhD करणाऱ्या त्या प्राध्यापिका अंमल या पहिल्या भारतीय महिला होत. त्यांनी अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातून 1931 साली PhD केली. मुलींच्या उच्च शिक्षणाबद्दल उदासीनता असणाऱ्या त्या काळात प्राध्यापिका अंमल यांनी जगभर फिरून वनस्पतीशास्त्रात संशोधन सुरू केले. कोइंबतूरच्या ऊस संशोधन केंद्रात कार्यरत असताना त्यांनी भारतातील ऊसाच्या जातींचा सखोल अभ्यास केला. अधिक गोड आणि भारतातील सर्व प्रकारच्या वातावरणात पिकवता येईल अशी ऊसाची सुधारित जात त्यांनी तयार केली. ऊस संकराचा शोध हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे संशोधन मानले जाते. त्यामुळेच ऊसाला गोडवा देणारी शास्त्रज्ञ अशी त्यांची ख्याती आहे. केरळमधील सदाहरित वनांमधून औषधी गुणधर्म असणाऱ्या आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान समजल्या जाणाऱ्या झाडाझुडपांच्या नमुन्यांचाही प्राध्यापक अंमल यांनी संग्रह केला होता. त्यांनी अनेक फुलांच्या गुणसूत्रांचाही अभ्यास केला. ऊस आणि फुलांबरोबरच वांग्याच्या क्रॉस ब्रीडिंगवरही त्यांनी संशोधन करून त्यांनी वांग्याचे वाणही शोधले. 1977 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.